श्रेयस, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, खूप इम्पॉर्टंट. त्याआधी मला काहीतरी बोलू द्या. तू आज लई झकास दिसते, म्हणजे इतकी सुंदर दिसते ना. आयुष्यपत हे छान केस आणि मेकअप आणि हा ड्रेस, होलखाट हॉटवाला ड्रेस, हा ड्रेस. तू कुठली न्यूज द्यायला आली आहे तू? ओए नाही 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 नाही, नो, असं काही नाहीये. जस्ट रिलॅक्स, ओके? नक्की ना? ओके. सो मला तुला हे सांगायचंय की यु नो, मला ना आतापर्यंत असं वाटायचं की मी खूप स्ट्रॉंग आहे, मी खूप इंडिपेंडेंट मुलगी आहे. बरोबर आहे. पण नाही, मला आताच्या लॉकडाऊन मध्ये कळलं ना की मी तुझ्याशिवाय काहीच नाहीये. आणि यु नो, मी हे लॉकडाऊन तुझे फोटोज आणि तुझे मेसेजेस बघून काढले. माहितीये, आपले जेव्हा फोन जायचे ना, तरी सुद्धा मला असं वाटायचं की तू का नाहीयेस इथे, आपण एकत्र का नाही राहत आहोत. अगं सखे, तुला म्हणायचंय तरी काय? असं मोकळं होऊन बोल, बी फ्री. मला असं सांगायचंय की आपण एकत्र राहूया. यू मीन लिव्ह इन? या. नाही परवडणार. नाही, खर्च काढते तू. माझा पगार 50% वर आलाय, माहितीये तुला? एक तर मी खर्चिक नाहीये, आणि दुसरं तर एक समोरून मुलगी तुला लिव्हिंगची ऑफर देते अशी, आणि तू म्हणे नाही परवडणार. छी. हे बघ, जे खरंय ते खरंय. आणि काय ग, काय थापा मारतेस? परवा मी तुला दुसऱ्या नंबरवरून कॉल केला तर तू चक्क म्हणते अरे कोण बोलतंय, आणि इथे खोटं बोलते की तुझे फोटो पाहू पाहू लॉकडाऊन काढला. हे बघ, जे काय खरं आहे ना ते स्पष्टपणे सांग. ओके ओके ओके, ठीक आहे. माझा जॉब गेलाय, माझी रूममेट गावाला गेलीये, माझे सेव्हिंगचे सगळे पैसे संपलेत, आणि माझ्या आई बाबांकडून पैसे मागण्याची अजिबात इच्छा नाहीये, आणि म्हणून मला तुझ्या बरोबर राहायचंय. हा, आता कसं खरं बोललीस? नाही ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. तसंही मी नवीन घरात शिफ्ट होतोय, तर आपण एकत्र राहू शकतो. पण आपण सांगायचं आपलं लग्न झालंय. डन, चल आपण आत्ताच लग्न करूयात. ए चले. चल चल. नाही, तू तुझ्या घरी चल, मी माझ्या घरी. ए श्रेयस 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 श्रेयस. आता सुरुवात झाली गोंधळाची.